मोटरसायकल बाईक जिंकलेत तोच खेळाडू आपण पाहू शकाल स्ट्राइक एंडला आहे। हृदयाचे ठोके दोन्ही संघांच्या प्रेक्षकांचे वाढलेत। क्या बात है, स्ट्रेट डाउन दी ग्राउंड। क्रिकेट मधला सेफ फटका बाहुबलीच्या बॅट मध्ये येतोय, हा बाहुबली षटकार। थँक्यू सो मच। मिलिंद थोरवेचं स्वागत केलं षटकाराने। वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना फलंदाज अनिकेत डोपरी, अनिल दादा डोपरी यांचे सुपुत्र आहेत। दिनेश मस्कर यांच्याकडून तेजस मस्कर साठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे। 5 चेंडू शिल्लक आहेत, 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी। हाफ ट्रॅकर बॅटची कडा आहे, चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण। एक धाव झाली पूर्ण, धावबाची संधी विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज झाले बाद। बिग विकेट डाऊन लागतोय। अजून एक धक्का, जितेश बॅक टू द पवेलियन। 4 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 12 धावांची गरज। कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्या लागतील। सो मच। न्यू बॅट्समन आहे अजय भंडारी येतोय। 4 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे। दोन्ही संघांसाठी एकच म्हणेन, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है। 4 चेंडू, जिंकण्यासाठी 12 धावा बनवायच्या आहेत। या सामन्यामध्ये काटेकी टक्कर, प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना। उसाटणे बनाम पालेगाव। हाफ ट्रॅकर आहे, शॉर्ट आर्म पुल केलाय, व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये। एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे। धावबादची संधी विकेट डोक्यामध्ये आणि फलंदाज होईल धावबादच्या स्वरूपात अजय भंडारी बाद। 3 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 11 धावांची गरज। राकेश पाटील यांच्या हृदयाचे ठोके वाढलेत, कारण की पुरस्कर्ते आहेत पालेगाव संघाचे। जर या पुढीलच्या चेंडूवरती पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल मिलिंद थोरवेसाठी। सो मच। 10 क्रिकच्या माध्यमातून 1500 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत। त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। पाणी घेऊन जायचं आहे, पाणी घेऊन जा। 12th मॅनला विनंती असेल, पाणी घेऊन जायचं आहे। तो देखील थोडासा टेन्शन मध्ये आलाय, स्तब्ध बसलाय तो देखील। 3 चेंडू शिल्लक आहेत, 11 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी। यू आर द वॉचिंग हाय व्होल्टेज मॅच, काटेकी टक्कर। या 2 संघांमध्ये हा प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना। खूप मोठ्या संख्येने ते प्रेक्षक उपस्थित आहेत या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। SP ग्रुप चषक 2024 मध्ये क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। आज अंतिम ही रात्र आहे। डे नाईट फॉर्मॅट आपण पाहिलं आणि त्यामधील 52 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये होता। 40 रेग्युलरचे संघ आणि 12 40+ चे संघ।
मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन साठी स्पोर्ट्स सायकल अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत आणि आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल शेवलदादा सालवी साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक लाभली आहे आणि या स्पर्धेमधील 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील त्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. 3 चेंडू 11. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थोडासा थकवा जाणवतोय अनिकेतला. 1 धाव झाली पूर्ण आणि काय घडलं मैदानावरती? 2 धावा देखील पूर्ण होतील का? परंतु थर्ड अंपायर DRS रिव्ह्यू घेतलेला आहे पंचांनी रनआउट साठी. मनोज पवार सर सॉफ्ट सिग्नल द्या. आपण नॉट आउट आहे सॉफ्ट सिग्नल, परंतु आपण चेक करूया. थर्ड अंपायर आणि 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 9 आणि जर या चेंडूवरती विकेट मिळवला मिलिंद थोरवेने तर 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. रुद्रांश राकेश पाटील यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या. उसाटणे की पालेगाव, पालेगाव की उसाटणे, कोणता संघ दाखल होईल टॉप 4 मध्ये? 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सामना कोणी जिंकू दे, आतमध्ये कोणीच जाणार नाहीये याची देखील आपण नोंद घ्यायची आहे, कारण की यानंतर भरपूर सामने खेळवायचे आहेत. 2 चेंडू 9 धावा. यावेळी फटका चांगला आहे, पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर षटकार. मॅच 1 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. रात नहीं ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले न बदले वक्त जरूर बदलता है. 1 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 3. अनिकेत डोपरी, 1 मॅन शो 1 मॅन आर्मी, एकाती किल्ला लढवलाय अनिकेतने या सामन्यामध्ये. 1 चेंडू 3 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. या चेंडूसाठी एकदा जोरदार टाळ्या. यावेळी पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर षटकार आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान. उसाटणे संघ दाखल होतोय टॉप 4 मध्ये. अभिनंदन उसाटणे संघाचं. मनपूर्वक मी सहर्ष स्वागत करेन. हिरामणजी पितले साहेब यांच्याकडून अनिकेत डोपरीला 1000 रुपयांचं पारितोषिक आणि नुकतेच सापाडचे उद्योगपती नरेश पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. आपले आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. साईनाथ पाटील फाउंडेशन अर्थातच साईनाथजी पाटील साहेब, त्याचबरोबर श्रीमान रविदादा पाटील आणि श्री शनिकुमारजी पाटील साहेब यांच्या वतीनं पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. हितेंद्रजी मडवी यांच्याकडून देखील या आमच्या स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघाचे पुरस्कर्ते यांच्याकडून देखील 2000 रुपयांचं कॅश प्राइज